फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आता वैद्यकीय संघटना सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत। काळ्या फिती लावत या संघटनांनी आपला निषेध नोंदवलेला आहे। 7 दिवसात डॉक्टर संपदा मुंडेंच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला नोकरी द्या अशी वैद्यकीय संघटनांकडून मागणी करण्यात आलेली आहे। राज्यामध्ये अनेक ठिकाणी महिला डॉक्टरांना अशा प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। अनेक ठिकाणी राजकीय आणि पोलिसांच्या दबावामुळे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यात येत असल्याची खंत सुद्धा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी या व्यक्तींसोबत संवाद साधलाय, पाहूया। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये झालेल्या डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी राज्यभरामध्ये खरं तर तीव्र असंतोष पसरलेला आहे। याचा निषेध आहे तो वैद्यकीय संघटनांकडून या ठिकाणी केला जातोय। सर, नेमकी काय मागणी आपण निवेदनाद्वारे केलेली आहे आणि कशा पद्धतीने संपदा मुंडे यांना जसं आत्महत्या प्रकरण जो काही त्रास झाला चौकशी दरम्यान तसा आपल्याला काय अनुभव आहे? आमच्या सहकारी महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाशी संबंधित सर्व दोषींवर कारवाई करण्यासाठी शासनामार्फत एक SIT चौकशी समिती स्थापन झाली पाहिजे, ही प्रमुख मागणी आमची होती। याबरोबरीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हाभरामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय दबाव, प्रशासकीय दबाव असतात। या सर्व गोष्टीचा ताबडतोब बंदोबस्त करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी भयमुक्त वातावरण निर्माण करून द्यावं, ही प्रामुख्याने मागणी आम्ही आमच्या प्रशासकीय प्रमुखांकडे मांडलेली आहे। आणि 7 दिवसाचा आम्ही वेळ दिला आहे की या सर्व घटनांना करण्यासाठी आम्हालाही कल्पना आहे की शासनाला वेळ लागतो। आपण 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे। जर या सर्व मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हळूहळू वैद्यकीय अधिकारी संघटनेसोबतच सर्व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी काम बंद आंदोलनाचा इशारा आम्ही यामार्फत देतो। तिने वेळोवेळी वरिष्ठांना पत्राद्वारे इन्फॉर्म केलं आहे की माझ्यावर हा दबाव येतो, पोलीस फिट अनफिटसाठी माझ्यावर प्रेशराईज करतात, पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदलण्यासाठी माझ्यावर प्रेशराईज करतात। ते वरिष्ठांनी दखल घेऊन पोलिसांना ते तसं पत्र द्यायला पाहिजे होतं वरिष्ठांनी। हा प्रकार तिथेच त्यांनी तिला सपोर्ट मिळाला असता। ती पुढे तिला कोणताही सपोर्ट न मिळाल्यामुळे मला असं वाटतं तिने हे टोकाचं पाऊल उचललेलं असावं। आमची अशी मागणी आहे का SIT मार्फत ही चौकशी व्हावी, कारण त्या पोलिसांचीच भूमिका संशयास्पद आहे। आणि मग ते कसं काय असणार, ते चौकशी कशी करणार, पुढे तिला कसा न्याय मिळणार? म्हणजे SIT मार्फत चौकशी व्हावी आणि 7 दिवसाचं आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं आहे। त्यानंतर आम्ही कडक पुढे पावलं उचलणार आहोत। एकूणच आपण बघितलं का संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी आता वैद्यकीय संघटना देखील आक्रमक झालेल्या आहे। 7 दिवसाच्या आत SITची चौकशी करून सरकार आता याच्याकडे कसं बघतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।